अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज 27 महिने पूर्ण झालेत। ज्या ठिकाणी दाभोळकरांची हत्या झाली त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला निषेध व्यक्त केला जातो। दाभोळकरांच्या हत्येचा तपास पोलिसांकडून सीबीआयकडे देऊनही 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी राज्यातील भाजप प्रणीत सरकार सत्तेवर येऊन 1 वर्ष पूर्ण झालं। हे सरकार सर्व क्षेत्रात आणि आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे। निवडणुकांच्या वेळी जनतेला दिलेले एकही आश्वासन ते पाळू शकले नाही। सरकारला सर्वच आघाड्यांवर नामुष्की पत्करावी लागली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केलं। स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या 98व्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवनात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। यावेळी शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय साजळ, उपमहापौर आबा बागुल, पालिका पक्षनेते अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, चंद्रकांत साजळ, बाळासाहेब शिवरकर, आमदार दीप्ती चौधरी, कमल व्यवहारे, संजय बालगोडे यांच्यासह आदी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। राज्य सरकार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास अपयशी ठरल्यामुळे युतीच्या विरोधात 7 डिसेंबरला नागपूर येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। पूर्ण करण्याकरता फक्त काँग्रेसच हे करू शकते हा विश्वास आजही कायम आहे। पण ते सगळं करण्याकरता खूप परिश्रम करण्याची गरज आहे। ही परिस्थिती बदलण्याकरता तुम्हाला आम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल। जे काही नवीन प्रश्न रोज निर्माण होत आहे, महागाई आज अतिशय टोकाला चाललेली आहे। ज्या शासनाने दिवाळीच्या तोंडावर आम्ही सगळ्या जीवनावश्यक वस्तू ह्या आटोक्यात आणून त्याचे भाव कमी करून किंवा घोषणा केल्या होत्या, प्रत्यक्षात ते काहीच घडलं नाही। म्हणजे दसरा दिवाळी कोणाकरता होती हाच खरा प्रश्न आज सामान्य माणूस विचारू लागलेला आहे। देशामध्ये असहिष्णुताच्या बाबतीत उल्लेख झाला, रोज नवीन प्रश्न निर्माण होत आहे। रोज जातीवाद, प्रांतवाद या मार्गात विविध अडचणीतून नवीन प्रश्न याच्याकडे आज निर्माण होत आलेला आहे आणि शासन याच्याकडे फक्त बघायची भूमिका घेत आहे, फक्त पाहण्याची भूमिका घेत आहे। स्थानिक संस्था अडचणीमध्ये आलेल्या आहेत। सगळे सरकारचे होणारे निर्णय ते रोज सामान्य माणूस कसा अडचणीत येईल अशा पद्धतीने निर्णय होऊ लागलेले आहेत। शिक्षणाचा कालच आपण पाहिलं, शिक्षण विभागाने निर्णय का घेतला की शिक्षण क्षेत्राचं आरक्षण सुद्धा काढून टाकण्याच्या बाबतीत पुढाकार घेण्यात आला होता। मुख्यमंत्र्यांना वेळेत दिला आहे, दुरुस्त आहे, लोकांना सांगितलं, म्हटलं त्याला जाग आणि किमान लोकांनी ज्यावेळेस आंदोलन करण्याची भाषा वापरली त्यावेळेस शिक्षण क्षेत्रामधला आरक्षणाचा निर्णय काय त्याला अचानक थांबवला। म्हणजे एकमेस नक्कीच आपली सर्व काम करणारे भरपूर कार्यकर्ते आहेत, पण खऱ्या अर्थाने सर्वांच्या लोकांच्या सहकार्याने आपल्याला एक जन आंदोलन या राज्यामध्ये उभं करून देशात उभं केलं पाहिजे, राज्यात उभं केलं पाहिजे। आणि त्याकरता आपण येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनाचा धडक मोर्चा येणाऱ्या 8 तारखेला आपण नागपूरमध्ये घेणार आहोत। मला मुद्दाम या ठिकाणी आवर्जून सांगायचं, यामध्ये आपण सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांसहित, शेतमजुरांसहित आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी या सामान्य माणसाच्या अडचणीसंदर्भात आपला न्याय हक्काचा लढा आहे। देशातील, राज्यातील गोरगरिबांच्या बाजूने मदत करण्याची आपली भावना आहे। सगळे प्रश्न महाराष्ट्रात आज निर्माण झाले प्रवाच्या पुण्याकरता विधानसभेवर 8 तारखेला सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्ते एकत्र यावं अशी मी आव्हान आपल्या सर्वांना करतो आणि आपण त्याच्यामध्ये सामील व्हा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। मित्र, अधिक वेळ मी घेणार नाही आपल्या सर्वांना। पुन्हा आज इंदिराजींच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आलेले आहात। इंदिराजींची प्रेरणा, त्यांची आठवण घेऊन पुढच्या काळात त्यांनी जे काही आम्हाला शिक्षण दिलं, तिथे ज्या काही विचारसरणी आपल्याला अवगत करून दिलेली आहे त्याचा विसर आम्हाला पडता कामा नये। आमच्या हातून त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने भविष्यात होत राहील अशी अपेक्षा आपल्या सर्वांकडे करून मी आपल्याला जाहीर करतो। जय हिंद।